नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील लोणी भापकर या ठिकाणी आहोत. या ठिकाणी जर्सी गायला 3 वासरे झालेले आहेत आणि याचीच माहिती घेण्यासाठी आपण येथील पशुपालक शेतकरी रमेश भापकर आहेत त्यांच्याकडे आलेलो आहोत. नमस्ते. नमस्कार पहिल्यांदा सर. तुमची ओळख करून द्या. रमेश रघुनाथ भापकर, लोणी भापकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे. ही गाय विकत आणलेली आहे का तुमच्याच गायची? नाही मी ह्याच्या आधीची पहिल्यांदा बँगलोरवरनं गाय आणली होती. नंतर आपण घरीच तयार झालेली गाय ही, त्या गायपासून. तिची आई 30 लिटर दूध देत होती. तर ही यायला पहिल्या येताला 32 लिटर दूध दिलं कालवडीन त्या. आणि आता अंदाज आहे माझा की आता ह्या वेळेस 35 लिटर दूध देईल ती. तिला तिळे झालेत. तर कशी परिस्थिती होती व्यताना? म्हणजे काय त्रास वगैरे झाला का त्याचा? नाही नॉर्मल झाली. पहिल्यांदा एक झाली सकाळी 6 वाजता, परत एक अर्धा तासांनी दुसरे झाले. आम्हाला वाटलं की आता हे 2 झाल्यात, होणार नाही. पण परत अर्ध्या तासाने एक तिसरं झालं, 3 जुळ. मग आश्चर्यच चकित झालो आपण त्याला. एकदम 3 असं कुठं आपण बघितलं नव्हतं, ऐकलं नव्हतं. 2 झालेली बघितली होती. त्यातली एक कालवड आहे आणि 2 खोंड आहेत. ह्याच्यासाठी वेगळा खुराक किंवा वेगळं काय तुम्ही केलं होतं का? नाही आम्ही नंदनच पशुखाद्य देतो, वेगळा खुराक देत नाही. आणि दुसऱ्या ज्या गाय आहेत ह्याच्यात आणि त्याच्यात काय फरक तुम्हाला जाणवतो? क्वालिटीची कशी? क्वालिटी ही एबीएस बुल कन्वेस्टन ह्या जातीचं सिमेस आहे. ही भारी जातीचं सिमेस आहे, त्याच्यामुळे दूध गाया भरपूर देते. दूध किती लिटर जाते आणि कुठं जातं? म्हणजे आमचे वैयक्तिक दूध आता एक 70-80 लिटर आहे. पण आपल्या जी भैरवनाथ दूध उत्पादक सहकारी संस्था आहे ना, आपण स्वतः चालवतो. तिचं 2000 लिटर कलेक्शन आहे. ती नंदन माळेगावला जातो, बारामती. मॅडम, या गायबद्दल काय सांगाल थोडक्यात? तिला तिळं झालेलं आहे आणि असं क्वचितच प्रकार घडतो. जुळे झालेले आपण ऐकले किंवा सिंगल कालवड झालेलं आपण बघतो. पण तिळं झाल्यानंतर काय तुम्हाला पहिल्यांदा काय वाटलं? म्हणजे तिळं झालं अगोदर 2 झाली होती, नंतर तिळं झाल्यावरती म्हणजे खूप असा आनंद झाला. वेगळं असं काहीतरी वाटलं, की बाबा टिळक झालं म्हणजे सगळे लोक बघायला आले. म्हणजे छान वाटलं असं. म्हणजे त्याच्यासाठी पण आणि त्यापेक्षा जास्त म्हणजे तिन्ही पण निरोगी झाली आणि गायला जास्त असा गंभीर असा काही त्रास झालेला नाही. त्याच्यामुळे एकदम भारी वाटलं, व्यवस्थित छान वाटलं. त्याच्यानंतर डॉक्टरांनी विशेष काय असं काळजी घ्यायला सांगितली? डॉक्टर आले, तपासणी केली, निरोगी आहे, व्यवस्थित सांगितलं. म्हणजे काही नाही, जास्त काही सांगितलं नाही. आम्ही म्हणजे वासरं झाल्या झाल्या लगेच गायने चाटल्याच्या नंतरनं ती उभी पण राहिली होती. त्याच्यानंतर धार काढली आणि त्यांना दूध पाजलं आणि गाय 7 वाजता वेली होती. तर 5 तासाने जार पडला. म्हणजे तिचं संगोपन अगदी व्यवस्थित झालं. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. याच्यासाठी कोणते डॉक्टर आपल्याला ट्रीटमेंट करत होते? डॉक्टर सागर डोकरे बाबुर्डी यांनी पहिल्यापासून म्हणजे स्टेटमेंट त्यांचीच चालू आहे. जशी ती अनुभव कसा नाही, वाटतो? चांगले डॉक्टर आहेत. मॅडम, गायीला तिळ झाल्यानंतर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? कशा पद्धतीने त्याची जोपासना केली पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे? गायला एकतर चारा चारा देताना सुका चारा 2-4 किलो पाहिजेच. म्हणजे एक टायमिंगला जर आपण 15 किलो जर हिरवा चारा देत असेल तर 2-3 किलो सुका चारा हा द्यायलाच पाहिजे. आणि व्यवस्थित खुराक पाणी जर असेल, म्हणजे हेच आम्ही केलं होतं, त्यामुळे गायला काही प्रॉब्लेम आलेला नाही. एकदम व्यवस्थित अशी तिची प्रसूती झाली. तिला कोणता गंभीर त्रास झालेला नाही. ही काळजी जर सर्वांनी घेतली तर एकदम व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण जुळं झालेलं किंवा तिळं झालेलं क्वचितच पाहतो. तर अशी ही दुर्मिळ घटना लोणी भापकर परिसरात घडल्याने या ठिकाणी अनेक शेतकरी किंवा ग्रामस्थ पाहण्यासाठी येत आहेत. धन्यवाद.